घास काय लगेच नाही टाकायचा आता दूध काढून झाल्यावर. अहो थोडं थोडं ने जरा. नाही बोलवलं तिने एकटे केक खाल्ला बोलवलं. बस 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 बस. तर नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजलेत किती वाजले पूजा? आता पूजा मला सांगेल किती वाजले. सांग सांग. हा 8-8:30 झाले असतील. पण 5 वाजल्यापासून पाऊस चालू आहे. पाऊस चालू आहे सगळीकडे. नाही जायची तर आता आहे ना, मला जायची बाहेर फिरायला, पण पाऊसच काय उघडा नाही. गाड्या पण वाल्या झाल्या नाही. गाड्या आता भिजले. थोडा पाऊस कमी झाला का मग आपल्याला आहे ना चावी घेऊन ती गाडी आत लावायची. आता नाही. माझ्या बाग पाहू शकता, नवीन बाग आहे आता केसांचा. कपडे पण वाळत नाही काय नाही पर आता काय आला. पूजा म्हणली इकडे थोडं आहे ना, काय करायचे काम बीच चालली मला म्हणली घेऊन चल. इकडे पण बघा सकाळी ना आम्ही इकडे गेलो होतो, तिथे 2 वाघ होती. हा परत आम्ही मोबाईल घेऊन गेलो व्हिडिओ काढायला, पण ते गायब झाले. तोवर इकडच्या बांधलं होते कुठतरी. हे पाऊस पडला ना बाहेर येते ते उसातून आराम कराय. आदित्य दोन्ही गाड्या लावरेवर. आदित्य आता गाड्या लावितोय. इथं जातो मी आता. मला आहे ना व्हिडिओ अपलोड करायचे कालचा. कारवडी पशी इथे एक दगड आहे, त्याच्यावर रेंज आहे, त्याच्यामुळे तिकडे जातो. बघा दगडावर बसून मी व्हिडिओ अपलोड करीत असतो. तिथे 5G ची रेंज आहे, पण आज नेमका दगडवाला झालाय तरी बसवतो एका कोपऱ्यावर. कारवड बघा थोडी वल्लीच झाली. मला वाटतं त्या गोट्यात बांधाय पाहिजे. थोड्या वेळाने बांधव होता, थोडा कमी झाला का पाऊस मग. आदित्य कुठं चालाय छत्री घेऊ? मला वाटतं डाळिंबाची पाणी करायचं चालला असं. संकेतराव आलेला आहे माझी गाडी घ्यायला पावसात भिजत. संकेतराव आपल्याला कुठे जायचे आज फिरायला? आज फिरायला लांब जायचं. लांब जायचे ना? चांगली उरकितो मग आता. हा पूजा म्हणती मला लागली भूक. म्हणलं मग आणि मग आहे ना आता मी उठवतो थांबा सारखा. आता आहे ना मी जातो काहीतरी काम बिम बघतो. काय आले आदित्य भाऊ आलेत आमचे. आदित्य भाऊ आलेले फवारून. आता त्यांनी सकाळ धरून चांगलंच फवारलंय, त्याच्यामुळे आता गायला देतो घास टाकून. गाय पण बघा ते सारखे घास का. आदित्यने काय कारलं सापड काय माहिती त्याला, तेवढा घास देतो टाकून. टाकायचा होता पण अण्णांनी मध्येच कारवड सोडली. म्हणले दूध काढून घे. मग आता दूध काढायला लागेल. नाही घास टाकलेला आहे पहिलाच ऑलरेडी. लय कापलाय जास्त कापलेला आहे. घास काय लगेच नाही टाकायचा आता दूध काढून झाल्यावर. मी चालली तर गाय एका जागेवर थांबत नाही. वासरू बाजूला बांधलं ना तिला परत धरायला लागायचं. आता गाय बघा जागेवर थांबत नाही, तिला परत थांबवला. आज थांबली पण दूध काढायचं त्यावर परत उड्या मारू शकते. आता आहे का गाय कधी पण उड्या आणू शकते. थोडं दूध काढायचं माझ्यापुरतं. गायला असे गाय बघा कशी कलाकारी. दूध काढायचं काढून तासभर त्याच्यात बसा पाहिला लगेच बसत. तुमच्यामुळे मी आजारी पडेल बरं का. वासराला पाजा तुम्ही नका पिऊ. बाय वासरू अजून बारीक आहे. तर काय माती खाते कधी कधी चाटी ते. असं उभं राहून दूध काढायला लागतं. यांच्या कशी का एकाच साडाचं काढू गेलं 2 दूध बघा. एवढं दूध काढे आज. आता हे सगळं मी एका मिनिटात पिणार नाही. थांबा मध्ये म्हणजे सावकाश अण्णा आता आहे ना कारवड घेऊन गेले तिकडे. अण्णा काय आणू का? हा हे पिऊन झालं का? अण्णा म्हणले मग घेऊन या. आता हे दूध पिते अजून. तर आता आहे ना हे बघा इकडे आहे ना, तर आता आहे ना मोकर पाऊस चालू झालाय आणि मला नेमकं आहे ना त्या गाया बांधायच्या. आता हे संतो अण्णांनी बघा थोडं ने जरा. एवढं कारवळ चालवलंय पावसात. हा ते घास आणायला जायचे. आता मी का त्यासाठी रेनकोट घातलाय. तुम्ही वावरात जाणार आहे, घास घेऊन येणार आहे आणि तेवढा गाया बांधणार आहे. पूजा धर का मोबाईल. आता कारवड आणून बांधली इथं. आता गाय घेऊन जायची. तुम्ही जा गाय घेऊन, मी आलो घास घेऊन. घास टाकून झाला गायला. गाय इथं बांधले वासर तिकडे राहिली. हा इथं मागं पडला होता तेवढा बारकीने आला गोळा करून. तुम्ही जातो घरी, हातपाय धुतो जरा खराब झाला. आता आम्ही आहे ना गाया बांधून झाल्या आमच्या आणि नेमका पाऊस बंद झाला. असं आहे मग पावसाचं. आता सतीश भाऊ आले, ते आदित्यला घेऊन जाणार आहे. इथे एक तुषार भाऊची पूजा आहे ना तिकडे जेवायला. आता घरचे मला काय म्हणतात तुम्ही पण जा, बरोबर ना. आणि मी काय आले आताच जेवलोय. घरचे इतका फोर्स करताय का मला असं वाटतं जावंच. जाऊन या खाऊन या. ते मला म्हणला चल, पण मी म्हणलं मी नेमकं जेवलोय. आता मी पण लगेच आहे ना एका मिनिटात कपडे घातलेले, मोबाईल राहिला. तर आता अक्षय भाऊ आलेले, त्यांच्या बरोबर जाणार आहे मी उरकून लगेच जेवायला. पाऊस येण्याची दाट शक्यता आहे कारण आताच थेंब चालू झालाय. चला आता मी जेवाय बसलो. अमोल भाऊ बघा लगेच मला वाढायला घेऊन. अमोल भाऊ लापशी द्या, थोडीच द्या. बस 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 बस. आता आमचं झालंय जेवून, आम्ही चाललोय घरी. मध्येच आपल्याला व्यवहारी पाहुणे
संकेत भाऊ हे कोणी काय माहिती बघू दे आशुतोष भाऊ हे. ते चाललंय घरी जेवले का नाही नक्की संकेत भाऊ तुम्ही हे दोघं जण जेवायच राहिले आता हे जेवायला जाणार रे मी जेवलोय अक्षय भाऊ राहिले तर मी आलतो राजू दुकानात इथं मला आहे ना पूजेने मी तिचा कोण आणायला लावलाय दर रे राजू तुला सप्रेम भेट आणि कोण दे मला स्वप्नील भाऊ तुम्ही जेवले का नाही आत्ताच काय जेवण आलोय हा आणि थंड घेतलं थंड घेतलं का कम्फर्ट चालवलंय कपडे आणि हे कोणाला चालवले मी जातो घेऊन तू यायचे ना नाही याच अरे थांब पळू नको याच याच इकडून आला आहे का एवढं नाही खायचं बाळा नाही कोणाच आहे त्याचं नाव सांग बरं किती लागलं तुला तिथे अरे मायले आता कोण घेतलाय सतीश भाऊ आदित्य मी आम्ही आलोय घरी त्यांनी नेलती छत्री पण छत्रीचा काही उपयोग नाही आला पाऊस काय आलाच नाही काहीतरी असेल त्याचं सिस्टीम महागाची छत्री त्याच्यामुळं महागाची सिस्टीम असेल त्याच्यात चालते जाऊ का सतीश भाऊ आदित्य बघा फोनवर बोलत होता आताच फोनवर बोलून झाले आमच्या घरी आज संस्कृती ताई आलेल्या आहे लय दिवसातून ते मॅगी खाते संस्कृती ताई कशी झाली मॅगी आमची मस्त झाली कोणी बनवली अरे सॉरी परत घेत श्रद्धा नाव आहे तिचं संस्कृती कोणी अरे तिच्या बहिणीचं नाव आहे तर आमच्या घरी आज श्रद्धा ताई आलेल्या आहे लय दिवसातून तर आता पूजा काय म्हणती फोन करते की नाही पूजा तुला पूजाचा नंबरच नाही माझा पूजा कॉल कसं काय करून कस काय ग नंबर नाही तो आहे ग ते दिवशी द्यायचं ना मॅगी खाता तुम्ही मला म्हणा कोणतरी बाबा खा बी काही नको नको आता मी जेवण करून आलोय लापशी मटकी आणि भात खाल्लाय हाय का नाही पूजा पूजाला मी हा का तर पूजा म्हणली आज लाडू करणार आहे पण मला काय लाडू आवडत नाही असे मी काही म्हणत नाही मी दण कोण खाणार हाय का नाही श्रद्धा लाडू खायला येऊ द्या बरं का तर श्रद्धा ताईंना ही मॅगी द्या अजून याच्यात मॅगी आहे श्रद्धा ताई त्याच्यात पुन्हा रिटर्न का हो श्रद्धा ताई खात नाही तुम्ही तर श्रद्धा ताई आमच्या पोलीस होणार आहे IPS PS आहे त्याची ट्रेनिंग चालू आहे जबरदस्त कोणत्या कुठे जाता तुम्ही ट्रेनिंगला श्रद्धा ताई तुला हिने बर्थडेला बोलावलं का नाही ग नाही बोलवलं तिने एकटी केक खाल्ला नाही खोटं बोलत तू मी तिला काय म्हणलो होतो मला जेव्हा ब्लॉक पडला ना मागचा हा मी पाहिलं म्हणलं केक एकटी कापला थांबू दे तुला मी पाहिजे नक्की बरं मी आता आनंदला फोन करतो विलायची आणि जायफळ घेऊन या तर थोडी मॅगी खातो तो आमच्या चॅनल सबस्क्राईब केलेला आहे का हो मग दररोज व्हिडिओ पाहते मी मग कमेंट पण करीत जा ना काय श्रद्धा ताई जशी जलमली ना तशी ना सारखी ना बर्थडे सेलिब्रेशन करीत असती तिने एका बर्थडे नाही चुकवलेला पूजाने केक खाल्लाय पण पूजाने काय परत तिला बर्थडेला काय बोलावलं नाही मला नाही पटलं ते बड्डेला आले ते कधी मग नाही कधी नव्हते आले माझ्या भावाने खाल्ला ना केक हा आम्ही बारीक पण आडबंग बाबाला केक चारायचा आम्हाला मी काय चॉकलेटी खाल्ल्या हा दुसऱ्या दिवशी डायरेक्ट शाळेत जायची त्या आता मला भेळ दिलेली आहे म्हणली तुमच्या पुस्तक याच्यात आहे ना भेळ आहे आणि तेवढी भेळ खाऊन घ्या दिलंय ना हॉटस्पॉट श्रद्धाला श्रद्धा भेळ का बघा ना काय श्रद्धा येईल ना एवढं द्या श्रद्धाताईचे पती आणि श्रद्धाताई आहे आणि हे श्रद्धाताईचं अकाउंट आहे कुठे का अकाउंट श्रद्धा हे बघा हे माझं अकाउंट दूध टाकी त्याच्यातून कसं काय करायचं हे श्रद्धाताईचं अकाउंट आहे याला ना फॉलो करा आणि सगळ्यांना लाईक करा आणि शेअर करा आणि काय का अजून कमेंट करा कमेंट करा हा ताईच्या अकाउंट याला एवढं फॉलोअर्स आहे तुम्ही पण तिला फॉलो करा 3.4K फॉलोअर्स आहे ते सॉरी व्ह्यूज आहे 262 फॉलोअर्स आहे तर आता लवकरात लवकर तर त्याचे लवकरात लवकर आहे ना फॉलोअर आणि ना व्ह्यूज वाढवा आणि लाईक पण वाढवा तर आता योग बघा श्रद्धा मला काय म्हणली माहिती का आता काय म्हणली ग काय म्हणले माझ्या दिराचं नाव खोटं सोने आणि खरं नाव अनिकेत आहे आणि ना माये पण तसंच आहे खरं नाव अनिकेत आहे दुसरं नाव साहिल आहे आणि घरी मला पाहुणे रावळे काय म्हणते सोन्या म्हणते हा त्याची दिराचं नाव आहे सारखंच आहे का ना तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद.